नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहूया भजनी ठेका। भजनी ठेका हा अतिशय लोकप्रिय ठेका आहे आणि भावगीत, भक्तिगीत, लोकसंगीत असेल, शास्त्रीय संगीत असेल, सोबतच ध्रुपद, धमाल या सुद्धा गीत प्रकारामध्ये भजनी ठेका वापरला जातो। भजनी ठेक्यामध्ये 8 मात्रा असतात आणि यामध्ये 2 भाग असतात। 4-4 मात्रेचे 2 भाग असतात। पहिल्या मात्रेवर सम म्हणजेच टाळी असते, तर 5व्या मात्रेवर काल असतो। या भजनी ठेक्यामध्ये बोल असतात धिन्ना धिन धिन्ना, धिन्ना तीन तीन्ना। याची टाळी या पद्धतीने आहे धिन्ना धिन धिन्ना, धिन्ना तीन तीना, धिन्ना धिन धिन्ना, धिन्ना तीन तीना आणि शेवट धिन्ना धिन धिन्ना, धिन्ना तीन तीना झाल्यानंतर सम सुद्धा द्यायचं असते। आपण आता पाहू तबल्यावर की भजनी ठेका कुठल्या प्रकारे वाजवला जातो। धिन्ना धिन धिन्ना, धिन्ना तीन तीना, धिन्ना धिन धिन्ना, धिन्ना तीन तीना, धिन्ना धिन धिन्ना, धिन्ना तीन तीना। तबल्यामध्ये वेगवेगळे भजनी प्रकार आहे। त्यामध्ये दुसऱ्या प्रकारामध्ये या पद्धतीने सुद्धा भजनी ठेका वाजवला जातो, ज्यामध्ये धिन्ना धिन धिन्ना, धिन्ना तीन तीना या पद्धतीचे बोल वापरले जातात। ते म्हणजे धिन्ना धिन धिन्ना, धिन्ना तीन तीना, धिन्ना धिन धिन्ना, धिन्ना तीन तीना, धिन्ना धिन धिन्ना, धिन्ना तीन तीना। तर यामध्ये जेव्हा आपण एखादी लगी घेत असतो तेव्हा आपण या पद्धतीने सुद्धा साध्या पद्धतीने तिटताता तिटताता तिन्ना तिन्ना तीन धाती नाना धाती ना धाती नाना धाती नाना धाती नाना धाती ना, धिन्ना धिन धिन्ना, धिन्ना तीन तीना, धिन्ना धिन धिन्ना, धिन्ना तीन तीना, तिटताता तिटताता तिन्ना तिन्ना तीन धाती नाना धाती नाना। जेव्हा आपण तियाई देत असतो, साध्या साध्या भजनी ठेक्याच्या तियाई धिन्ना 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 धिन किंवा धिनता 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 धिन या पद्धतीने किंवा तिनता 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 तीन या पद्धतीने आपण साध्या साध्या पद्धतीने भजनी ठेक्याच्या तियाई देऊ शकतो। आणि भजनी ठेका प्रमुख जे बिगिनर असतात, नवीन शिकणारे विद्यार्थी असतात, त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने भजनी ठेका वाजवल्यास फार चांगलं असतं। जसं धिन्ना धिन धिन्ना ना, तिन्ना तीन तीन्ना ना, धिन्ना धिन धिन्ना ना, तीन तीन तीन्ना ना। या पद्धतीने आपण सराव करावा, जेणेकरून भजनी ठेका अजून गोड वाढेल। यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने धिन्ना धिन धिन्ना ना, या पद्धतीने सुद्धा आपण भजनी ठेक्यामध्ये सराव करू शकतो। तर प्रामुख्याने सर्वांनी लक्षात ठेवायचं की भजनी ठेका हा 8 मात्रेचा असतो। भजनी ठेका झपतालाप्रमाणेच आहे, परंतु झपतालामध्ये 10 मात्रा असतात, परंतु भजनी ठेक्यामध्ये 8 मात्रा असते। दोघांची ठेवण एकसारखी आहे, परंतु हे दोन्ही ठेके वेगवेगळे आहे। भजनी ठेका हा 8 मात्रेचा, तर झपताल हा 10 मात्रेचा आहे। तर सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त नवीन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी या भजनी ठेक्याचा सराव करा। जय हिंद, जय भारत, धन्यवाद।